नमस्कार. मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण सोलापूरचा भ्रष्टाचार काढलाय महापालिकेतला, त्यांच्याकडे आलो. तिकडं दाखवा जागृत. हे अनंत जाधवचं ऑफिस आहे. मराठा वस्ती दाखवा. ते कोपरा दाखवा तिकडला जागृत, आणि तिकडला कोपरा दाखवा. हे असं मराठी वस्तीचा भाग आहे. हे आनंद जाधवचा प्रभाग आहे, आणि त्या प्रभागामध्ये आलो आपण, आणि ते भ्रष्टाचार काढलेत. काय झालं, उगाच झटाल ते सगळीच माहिती आपण आनंद जाधवकडनं घेणार आहे बरं का. चला आतमध्ये चला. हे दाखवा, त्यांचे सगळे छाते आहेत. इकडे दाखवा. हा, या जागृत. हे अनंत जाधवचं ऑफिस आहे. आपण आज जाणार आहोत आणि त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. भाऊ नमस्कार. या जागृत. हे दाखवा, आपल्या नेत्यांचं ऑफिस आहे. तिकडं दाखवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे मोठा, आणि इकडं मोदी साहेब आहेत, तिकडं फडणवीस साहेब आहेत. सगळे नेते ह्यांच्या बरोबर आहेत, आणि आपण आता ह्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत की एवढा मोठा भ्रष्टाचार काढलाय त्यांनी, आणि त्या भ्रष्टाचाराला मला सांगा साहेब, एवढा मोठा भ्रष्टाचार झाला महापालिकेत, आणि तुम्ही ते जनतेसमोर आणलं, आणि वारंवार तुम्हाला संमत देऊन तिथं बोलवा लागलेत. हे कितपर योग्य आहे? तुम्ही महापालिकेचे एक सदस्य आहेत. मी सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधद्वारे जी सूचना मांडली होती त्यासंबंधी माझ्याकडे जे पुरावे होते ते सगळे पुरावे मी सभागृहापुढे माननीय आयुक्तांना सादर केले. माननीय आयुक्तांनी चौकशी समिती नेमली. मग चौकशी समितीनं माझं म्हणणं काय या बाबतीत, त्यासाठी मला बोलवलं होतं. त्यात वागवं काय? तुम्ही सगळं तुमचं म्हणणं दिलं होतं. भ्रष्टाचार कसं झालाय हे सांगितलं होतं. चौकशी समितीची ते काम करण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीनुसार त्यांनी माझा जबाब नोंदवलाय. त्यांची पद्धत आहे कामाची काय तर त्या समितीचं केलं. एकूण किती कोटीचा भ्रष्टाचार आहे? आता त्यांनी 83 लाखाचं कबूल केलं होतं नगराभियंत्यांनी. आता माझा अंदाज 1.5 कोटी रुपये कमीत कमी जास्तीच गेले बिल. 1 ते 8 झोन आहेत आपल्याकडं, 7 झोन, आणि त्या एक झोन मध्ये किती लाखाचा किती कोटीचा भ्रष्टाचार आहे असं तुम्हाला निदर्शनास आलं तिथं त्यांच्या माहितीनुसार? ज्या ज्या विभागीय कार्यालयाकडून जे कॉपी पेस्ट बिलं आली होती ते सगळे बिलं मी माझ्याकडचे 111 पाने असे पुरावे त्या समितीकडे सादर केले आहेत. समितीनं त्या ज्या ज्या विभागीय अधिकाऱ्यावर त्याचा ठपका आहे तो ठेवलेला आहे. कारवाई कधी होणार? त्यांना आता 3 दिवसाची मुदत दिली आहे. त्यांचं म्हणणं काय शेवटी हे पण ऐकून घ्यावं लागेल. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर जो ठपका ठेवलाय त्यावर त्यांचं मत मागवलंय. त्यांचा खुलासा येऊ दे. आल्यानंतर आयुक्त साहेब काय निर्णय घेतात बघू. त्याच्यामध्ये असं बी म्हणलं जाते की ओपन टेंडर होतं. मग काय झालं? ओपन टेंडर जरी असलं तरी त्यावेळेस टेंडर मंजूर करताना त्याला तांत्रिक मंजूर देताना त्या नगर अभियंत्याचं हे काम होतं की आपल्याकडे सध्या काम करणारा मक्तेदार कोणत्या दराने काम करतो, आपण टेंडर काढल्यानंतर आलेले दर हे किती जास्तीचे आहेत. चौकशी समितीने ते 40% जास्तीचे दर असल्याचं कबूल केलंय. 40% जास्तीचं. मग ही बाब त्यांनी सन्मान्य आयुक्त साहेबांकडे त्याचा लेखी प्रस्ताव टिप्पणी देऊन की असंच हे आलेलं टेंडर 40% जास्तीच आहे हे सांगणं अपेक्षित होतं, पण त्यांनी ते जाणून बुजून चूक केली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. साहेब, तुम्ही सगळे मिळून एकाच अधिकाऱ्यावर टार्गेट झालता की अकोलवारनी हे टेंडर काढलंय. मग त्याच्यामध्ये आयुक्ताची मंजुरी असेल टेंडरमध्ये, किंवा खालच्या जेवढे अधिकाऱ्यांनी ते बिलासाठी पाठवून दिलंय हे त्यांनी दोषी नाहीत का त्याच्यामध्ये? चौकशी समितीनं 19 अधिकाऱ्यावर ठपका ठेवला आहे. अगं तुम्ही लोक असं भाऊ करू नका. एक आहे त्या खात्याचे प्रमुख म्हणून त्यांच्यासाठी जबाबदारी निश्चित आहे.
त्यांनी तो दर निश्चित करताना खाली आपल्या विभागीय कार्यालयाकडे तशा प्रकारची वर्कआउट देताना त्यात सुस्पष्ट या सगळ्या बाबींचा उल्लेख करणं गरजेचं होतं. त्यांनी जाणून बुजून त्या मक्तेदाराला मदत व्हावी म्हणून काही गोष्टी जाणून बुजून काही गोष्टी त्यांनी निदर्शनास येऊ दिल्या नाहीत. त्या चौकशी समितीनं निदर्शनास आणल्यात. त्यामुळे ह्या टार्गेट काय त्या पदावर टार्गेट आहे. वैयक्तिक अकोलवारचं माझं काय बांधायला बांध नाही. त्या पदावर काम करणारे ते अधिकारी असतात, त्या अधिकाऱ्याची जबाबदारी असते. आपण त्या जबाबदार अधिकारी बोलणार ना. तिथल्या शिपायाला बडतर्फ करून मागणी करू मग काय आता अपेक्षित काय तुम्हाला. सगळेच दोष आहेत याच्यामध्ये. 19 अधिकाऱ्यावर ठपका ठेवलाय. 19 अधिकारी त्यांचा खुलासा करतील, मान्य आयुक्त साहेब त्यावर निर्णय करतील, होईल कारवाई. काय तर सत्ता तुमची आहे की साहेब. म्हणून काय झालं, सत्ता आमची आहे म्हणून तर त्याची बदली झाली ना. जर आज आमची सत्ता नसती तर या भ्रष्ट अधिकाऱ्याला काँग्रेस राष्ट्रवादीने पाठीशी घातलं असतं. आमचं सरकार आहे, देवेंद्र भाऊ फडणवीस आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जयाभाऊ गोरे, यांनी कोणाही भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही हे यातून सिद्ध करून दाखवलंय. बदली झाली, कामावरनं कमी केले नाहीत. मी त्याच दिवशी सांगितलं की मी 50% समाधान झालोय. अजून त्यावरची कारवाई बाकी आहे. त्यांचा खुलासा येऊ द्या, त्यांच्यावरचे आयुक्तांचं काय कारवाई होते बघू. अजून वेळ आहे, होईल प्रोसेस, बघू ना, वाट तर बघू. बोर्डामध्ये आयुक्त म्हणले होते खरंच काय तर हाय गडबड असं बोलले होते आणि महापौर बी बोलले होते. आयुक्त साहेबांनी सभागृहात कबूल केलं होतं की यामध्ये चूक झाली बिल अदा करताना, आणि त्या नगर अभियंत्याने सांगितलं की 1ही रुपया जास्तीत दिला नाही. आता आयुक्त साहेब कबूल करतात सभागृहामध्ये की जास्तीचे गेले तर चूक झाली आहे, आणि ते नाही म्हणतात. त्यामुळं हे दूध का दूध पाणी का त्या दिवशी झाले. खरं तर त्यांनी नैतिकता म्हणून त्यांनी स्वतःहून ते पद सोडणं अपेक्षित होतं. असो, बघू आता काय कारवाई काय होतं. मिलीभगत आहे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची. मी त्या दिवशी सभागृहात सांगितलं की सोलापूरच्या जनतेनं कर रूपाने भरलेल्या पैशाचा हा मक्तेदार अधिकाऱ्यांनी लक्षात असू दे, जनतेच्या पैसे जे आपले पैसे आहेत कर रूपात आपण जे भरलेले आहेत त्याचा भ्रष्टाचार झालाय आणि अनंत जाधवनी काढलाय बरं का. हा, सोलापूरच्या जनतेनं ज्या विश्वासानं आम्हाला विश्वस्त म्हणून पाठवलंय तिथं विश्वस्त म्हणून काम करणं आमची जबाबदारी आहे. त्यांनी कर रूपाने भरलेला जो पैसा आहे त्या पैशाचा पैचा हिशोब हा या जनतेला देणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळं त्या पैशाची तो मक्तेदार अधिकारी यांनी संगनमताने केलेला तो अपहार आहे. माझा अजून पण स्पष्ट आरोप आहे, तो अपहार आहे. त्यामुळे लक्षात असू दे, संगनमताने केलेला अपहार आहे असं आनंद भाऊ म्हणतात. हा, त्यामुळं त्यांचा खुलासा येऊ दे, आयुक्त साहेब काय कारवाई करतात बघू, मग जाऊ पुढे काय करतात. मला सांगा, तुमच्या प्रभागातला विषय आहे एक सोशल मीडियावर गाजत आहे आता सध्याला. मुकुंदनगरचा जो पाठीमागचा रस्ता आहे, म्हमानेच्या तिकडून त्याचं काम चालू आहे इकडं मराठा वस्तीमध्ये. काय लोक म्हणतात की इकडं काम चालू आहे आणि तिकडं काम नाही आहे, असं सोशल मीडियावर व्हायरल करतायत व्हिडिओ. मला अजून एकही अशी पोस्ट सोशल मीडियाला बघायला मिळाली नाही. असेल तर तुम्ही दाखवा. मी प्रभागाचा विकास करताना कधीही कुठेही जात भेद, मतभेद, पक्षभेद करणार नाही. या संपूर्ण प्रभागाच्या लोकांनी आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे मी या 5 वर्षात कुणाशी कसल्याही प्रकारचा मतभेद ठेवणार नाही. संपूर्ण प्रभागाचा विकास करणं हे माझं ध्येय आहे. मी ते करत राहणार. जर कुणाचे काही तुमच्याकडे आले असतील सोशल मीडिया माध्यमातून ते तुम्ही माझ्याकडे पाठवा, त्यांची देखील कामं करून देतो. तुमच्या प्रभागामध्ये एक बगीचा आहे. ढाकणे साहेब आयुक्त होते त्या टायमाला भरपूर झाडं लावले गेले आणि तिकडली बाग वस पडली तिकडली, आणि तिकडलं सुधारणा व्हावं असं प्रत्येक नागरिकांचं म्हणणं आहे, बुजुर्ग लोकांचं म्हणणं आहे की तिथं जर बाग झाली तर तिथं फिरता येत आहे. एवढे झाडं लावले होते, अड्डा झाला सगळा जोगारीचा. आम्ही 4ही नगरसेवक या प्रभागात असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळा असतील, महापालिकेचे उद्यान असतील, हे 100% विकसित करण्याच्या दृष्टीने आमचं पहिलं पाऊल पडलेलं आहे. आम्ही आता महापालिकेची जी शाळा आहे 21 नंबर शाळा, तुम्ही त्या शाळेची आम्ही नगरसेवक होण्याची परिस्थिती, आताची परिस्थिती बघा. अजून 1-2 महिन्यांनी तुम्ही जावा. सोलापूर शहरातली महापालिकेची सगळ्यात स्मार्ट सुंदर शाळा कुठली असेल तर 21 नंबर असेल. त्यामुळे आम्ही काम करताना काही विजन ठेवून काम करतोय. त्यामुळे भविष्यात सोलापूर शहरामध्ये हे जे कस्तुरबा उद्यान आहे हे निश्चित नावारूपाला येणार उद्यान असेल. त्या उद्यानावर देखील आम्ही काम करतोय. धन्यवाद भाऊ, खूप काही चांगली माहिती दिली आहे. बाग व्हायला पाहिजे बरं का, आणि तिथं ग्राउंड सुद्धा व्हायला पाहिजे, आणि सगळेच लोक तिथं बुजुर्ग लोक असतील,
वडीलधारी लोक असतील सगळेच व्यायामाला जायला पाहिजे आणि त्यांची ताकद यायला पाहिजे असं ह्यांचं म्हणणं आहे. मी राहुल रणदिवेसह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.